हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण चाललो आता सिद्धगडला आणि तिकडे बनवणार आहोत नूडल्स। पण नूडल्सची बॉइलिंग आणि व्हेजिटेबल्स कटिंग इथे घरी चालू आहे, तर तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे विनोद करतोय मिक्सरमध्ये आला लसूण पेस्ट, मी टाकलाय आला, रोशन धुतोय मिरच्या आणि आम्ही चाललोय आता सिद्धगडला। तर दुपारचे वाजले 2:30 आणि या आणल्यात विनोदनी 60 रुपयाच्या मॅग्या, तर तुम्ही या खायला। तर गाईज, भूषणनी शेगडी पेटवली आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम, त्याला काही जाल पेटवता येत नाही आणि अशा प्रकारे आमचं काम चालू आहे। आलं लसूण पेस्ट एकदम व्यवस्थित। तर मित्रांनो, रोशननी धुल्यात मिरच्या, विनोद कापतोय आला। तर काहीच आमच्याकडे हल्दी लग्नाच्या व इतर कार्यक्रमांच्या कॅटर्सच्या ऑर्डर्स स्वीकारले जातील। प्रोप्रायटर विनोद धलपे। रोहित दलवी 40 वर्ष हॉटेलवर काम केलेला एक टॉप लेवलचा कुक। मी काय बोलवलं तिखट कशासाठी केलं मी बघ ना तू। ते आपण नाही टाकले आहे, ते कमी टाकले आहे, लवंगी टाकली आहे, इसको बोलते मिरची मसाला। तर मित्रांनो, इथे शेजवानची चटणी बनवायला घेतलेली आहे। आपले कुक विनोद सर यांनी बनवायला घेतलेली आहे। अशाच प्रकारे आमच्याकडे कार्यक्रमाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील, संपर्क करू शकता तुम्ही। चांगल्या पद्धतीने बनवतात ते। हा, त्यांनी रेड चिली सॉस टाकायला घेतलेला आहे, आवश्यक आहे। रेड चिली सॉस आणि सोया सॉस टाकलेले आहेत। इकडे आलेले आहे भुक्कड अजिनोमोटो टाकायला घेतलेलं आहे। जास्त प्रमाणात टाकायचं नाही, थोडाच प्रमाणात टाकायचा असतो तो। प्रोसेसिंग चालू आहे आपली। मित्रांनो, अशा प्रकारे आपली शिमला मिरची कटिंग करून झालेली आहे, हे पाहू शकता तुम्ही। आणि विनोद बिलकलाय शेजवान चटणी बनवायला। अशा प्रकारे कुक होत आहे आपली शेजवान चटणी। खुद्द कुक विनोद धलपे। तुम्ही कॉन्टॅक्ट, हां, लॉकडाऊनमध्ये खानिवरा गाव गाजून ठेवलेला आहे आणि अख्ख्या खानिवराचा पैसा एकट्या विनोदनी कमवलेला। आम्ही आताच कामाला आखीला पोरा घरी दोन्ही घरी पाहायला हे पाणी एरिया खडा मसाला पाणी टाक, पाणी टाक। पुढे लाल लाल लाखाय बरणीचा लाल खडा मसाला म्हणजे मीठ येऊ खरा मीठ ना। मसाला रे पेस्ट पत्त्यामध्ये असतं अख्खा मसाला, त्यामध्ये खडा मसाला काय। तर मित्रांनो, विनोदनी बनवलेली आहे चटणी। पण हुंडेसला कल लागली तर लपडा होईन का। मित्रांनो, फिरायला जायच्या आधीच आहे का सगळंच बघा बाबा। आलच्या ना दरिंद्र झालं, कडे आपण नाही सॉरी ते कडे जाऊन पुसून काढ लागले हे बा। हे 3 दलिंद्रे गँगचा अध्यक्ष इकडे कडे यापासून काढ लागले। सोपताय घ्या ना, सोपताय खरं बेमटे हो।
काय एवढा मित्रांनो रोशनला कडेपासून खाजे पण लपडा असं झालंय तो व्हिडिओ चालू असल्यामुळे तो काही शानपणा करीत नाही. तर मित्रांनो शेजवान चटणी बनवायची असेल तर विनोद दलपेला कॉल करा. एक नंबर आणि अप्रतिम अशी चटणी बनवतोय. तर मित्रांनो तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आपण जे नूडल्स आणि भाज्या कापीत होतो ते आता शिजवायला घेतल्या. तर सिद्धगडच्या धबधब्याच्या किनारी पाहू शकता वरती धबधबा आणि खाली विनोद कुक आणि रोशन असिस्टंट कुक आणि तो तिकडं गेलाय काहीतरी कामाला. तर कुकनी जाल वगैरे पेटवायला घेतलाय. तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता आमचा हा पूर्ण मटेरियल आहे, माल मटेरियल. त्याच्यामध्ये पाणी आहे, 10 अंडी आहेत. तर आम्हाला काय पोलं निघणार नाही. आम्ही टोप आणलाय, काही अंडी करायला कढई नाही आणली. पोलं, मिरची, कांदा, हे चटणी वगैरे आणली, भाकरी आणल्यात, मासं आणलं. आणि आमचा कुक इकडे वाटतं याच्यामध्ये शाकलाच पेटवणार आहे असं डाऊट वाटतोय मला आता. बाजूला ठेव द्या बा कार्या बघितली आणल्यात त्याला बोललो मी. तर मित्रांनो आमचा कुक टेन्शनमध्ये आलाय सध्या माशीच्या कांड्या कमी असल्यामुळे. आणि तुम्ही मॅगी पाहू शकता किती अति प्रमाणामध्ये मॅगी आहे आणि जाल पेटलाय. तर आमच्या कुकची स्टाईल तुम्ही पाहू शकता. तर आठवणीने आमच्या कुकला ऑर्डर टाकत जा. तर विनोद कॅटर्स सर्व्हिसेसला तर प्रोप्रायटर विनोदजी धलपे खानेवे गावचे पुत्र. तर अशा प्रकारे ते हँडलिंग करतात सगळ्याची. तर जाल वगैरे पेटवलाय बघा तुम्ही. तर असिस्टंट कुक हा रोशन पाठीतोडीत आहे नूडल्स बनवण्यासाठी. तर विनोद यांचा चायनीजचं दुकान होता, तर आज त्यांच्या हातची आम्हाला चव खायला भेटणार आहे. तर आमचे कुक टेन्शनमध्ये आलेत फार. असिस्टंट कुक काही दाल काय पेटून देत नाही. तर भावांनो रोशननी काढले मॅगी खाली. यो खानिराचा बारका भाऊ लांब लांब पळतो, काही व्हिडिओमध्ये येतच नाही. तो गोलगोल भिंगून पण येत नाही. आणि आपले खूप इकडे बिलागलेत. ॲपीच्या ऐवजी ॲपीची बॉटल दिसेल पण त्याच्यामध्ये तेल आहे. इकडे बिलागला इकडे आंबा खायला, त्या आंब्याचं बाटा पण त्याला पुरत नाही. तर असिस्टंट कुक आता असिस्टंट कुक बघा तुम्ही पाहू शकता. हे अंड्याचा पोलं काय करणार आहे? अंड्याचा पोलं नंतर अंडी काय उकराला आणत नंतर नंतर त्या टोपातला काय काढून शिजलेला आहे एवढं शिंगा पटकन घे रे तिकडे. अंड्याचा पोलं करा बापरे. तर मित्रांनो तर मित्रांनो आता मगाशी टाकलाय तेल आणि अंडा, त्याच्यानंतर टाकलं त्यांनी आला लसूण पेस्ट, त्याच्यानंतर परत विनोद कुकनी टाकलाय तेल. तर आता टाकतायत बघा कांदा. खूप प्रमाणामध्ये कांदा वापरलाय आणि आम्ही बनवणार आहोत आता नूडल्स. पोरीचं मॅटर झाले तिकडे. कोण नाही घरी चांगला आहे बाई मम्मीला. मम्मी जाम खाली दादावर. मीठ टाकू का? नाही शिमला घे शिमला. श्वास पण काढ. श्वास आणतात तिथे बारक्यात आजी मोठं आणि इकडं कलर घ्या. घे शिमला दे. तर मित्रांनो आता टाकायला घेतली नेक्स्ट शिमला मिरची. उशा चालकर. तर परत मित्रांनो याने तेल टाकलाय. मला तर वाटतं आज घसा खराब होणार आहे एवढा याने तेल वाचलाय. काय पण खातो. कच्ची नूडल्स खाणार एकमेव व्यक्तिमत्व. तर विनोद सरांनी परतवून घेतले. ॲप्पे टाकले काय जाणे. तर मित्रांनो ॲडव्हर्टाईज करताना भूषण शेलके. तर मित्रांनो इतक्या प्रमाणामध्ये नूडल्स आम्ही आणलेले आहेत.
सांडू नको फुकट नाही आल्या. दाल कमी कर, दाल कमी कर. तर सगळे टाकायचं ना. म्हणजे एवढं एकदम नाही बातला ना घाटात दमना पाहिजे ना भाई. टाक ना अजून टाक. ते काढून कुठे ठेवशील? करू बरोबर. पिशव्या भरून ठेवायला लागतील. पिशव्या आहेत ना आपल्याकडं. मसाला मित्रांनो आपण 2 टाईप मध्ये नूडल्स बनवणार आहोत. एक टाईपचे टाकलेले आहेत, दुसऱ्या टाईपच्या बाकी आहेत. इकडे भरपूर नूडल्स आहेत कारण ते यांना परतवायला नाही भेटणार, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये टाकले. तर खूप अशा परतवून घेतल्यात आणि बॉईल होण्यासाठी त्यांना ठेवायचे. एकदा ते शिजून झाले तर विनोद कुकने सॉस वगैरे टाकलेले, मीठ टोमॅटो सॉस, सोया सॉस, मीठ टाकले, अजिनोमोटो. मित्रांनो विल्ड लाईफ मधली, नॅचरल लाईफ मधली, जंगलातली मॅगी आणि थोड्या प्रमाणात टाकलाय फूड कलर. नॉर्मल. तर असिस्टंट कुक हे टाकत आहेत शेजवान, मेड बाय विनोद दलपे. असिस्टंट कुक रोशन भगत. तर मित्रांनो आपण कुकच्या तोंडून जाणून घेऊया चौकशी काय आहे. कुक कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर. तर कुकना आवडलेली आहे मॅगी आणि आता आपण करणार आहोत पिशवीमध्ये उलटी. तर आपण काही भांडी वगैरे आणलेलं नाही आणि हीच टाकणार आहोत पिशवीमध्ये. तर अशा प्रकारे झाली आपली मॅगी. तर मित्रांनो अशा प्रकारे एक स्लॉट मध्ये आपली मॅगी झालेली आहे. दुसरा तिसरा स्लॉट बाकी आहे आपला. नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला एक नूडल्सचा एक स्लॉट पूर्ण झालेला आहे आणि सेकंड स्लॉट आपण टाकलेला आहे. असिस्टंट कुक रोशन भगत ते घातलं आहे. त्यांना काही 150 रुपया देगा. चांगल्या बने चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर एक्टिंग के वजह. भरपूर गरम झालेला आहे. तर तुम्ही सोबतच पाहू शकता सिद्धगडचा सुंदर असा नजारा आणि त्या नजाऱ्यामध्ये आपण आलोय आज कुकिंग करायला. तर विल्ड लाईफ मधली जी कुकिंग आहे, नेक्स्ट टाइम आपण माथेरानमध्ये देखील कुकिंग करण्याचा प्रयत्न करू. तर आज आपण मॅग्या बनवल्यात, तर नेक्स्ट टाइम आपण दुसरा काही बनवायचा प्रयत्न करू. तर तुम्ही बघू शकता मॅगी बघा. तर कुक किती फास्ट मध्ये काम करतायत. धडाधड 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 अडका फडकी कुकचं यावरचे लगीन करायचे आणि कुक जाणजाणीच करे. संस्कारी मुलगीकडे असेल तर आमच्या कुकसाठी बघा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला सेकंड स्लॉट देखील पूर्ण झालेला आहे आणि सेकंड स्लॉट ठेवायचा कशावर असा प्रश्न पडलाय. आता आपल्याला एक पिशवीची गरज आहे. नाही आपण अंड्याची पिशवी घेऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या नूडल्स वगैरे कंप्लीट झालेले आहेत आणि घरून आणलेत आपण भाकरी आणि मासे, थम्सअप, स्प्राईट जोडीला, पाण्याच्या बॉटल, कांदा, शेजवान चटणी आणि चम्मच वगैरे. तर इकडे पेटला जाल आणि समोर आहे गौतम. आता आपण एन्जॉय करणार आहोत विल्ड लाईफ मॅगीचं. तर चला आता आम्ही खातोय आणि नेक्स्ट व्हिडिओ आपली तिच्यासाठी थोडं काम करतोय. थँक्यू. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बसलोय नूडल्स खायला. तुम्ही नूडल्स पाहू शकता विनोद कुक यांनी शिजवलेले आणि सोबतीला घरचे मासे रात्री केटेतून पकडून आणलेले.